तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। अखेर जरांगेंच्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेण्यात आलेली आहे, तर सरकारचं पहिलं शिष्टमंडळ आज अंतरवालीत जरांगेंच्या भेटीला जाणार आहे। मंत्री शंभूराज देसाई आज जरांगेंची भेट घेणार आहेत। तर पहिलं शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंच्या भेटीला जाणार आहे। तर अखेर जरांगेंच्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेण्यात आलेली आहे। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। मनोज जरांगे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले आहेत, तर त्यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, अखेर जरांगेंच्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेण्यात आलेली आहे, तर सरकारचं पहिलं शिष्टमंडळ आज अंतरवालीत दाखल होणार आहे। काय अधिकची माहिती आहे? आपण बघू शकतो की गेल्या 6 दिवसापासून अंतरवाली सराटी या ठिकाणी सगळ्या सोयऱ्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू होतं। 2 दिवसापासून त्यांची तब्येत खालावली होती। त्यानंतर अनेक राजकीय पक्षांचे नेते, नवनिर्वाचित खासदार यांनी त्यांच्या भेटीगाठी सुरुवात केल्या होत्या आणि त्यानंतर काल मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेला होता। त्याचबरोबर रात्री राज्यपाल यांना सुद्धा जे बाप्पा सोनवणे म्हणून नवनिर्वाचित खासदार आहे यांनी राज्यपालांना सुद्धा पत्र पाठवलं होतं की राज्य सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करतंय। त्यानंतर आज आपण बघू शकतो की शंभूराजे देसाई यांचं शिष्टमंडळ आज या अंतरवाली सराटी या ठिकाणी 12:30 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे। नेमकं हे शिष्टमंडळामध्ये कोण असणार आहे अद्यापपर्यंत स्पष्ट झालं नसलं तरी शंभूराजे देसाई यांचा अधिकृत असा दौरा आलेला आहे आणि शंभूराजे देसाई आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत काय तोडगा काढतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। किरण, अगदीच लक्ष्मण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।